तर दिल्लीत सुद्धा भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे। शपथविधी सोहळ्याचं नियोजन आणि आगामी रणनीती या बैठकीतून ठरवली जाणार आहे। बैठकीसाठी अमित शहा, राजनाथ सिंग, गडकरी, गोयल उपस्थित असल्याची माहिती मिळते। बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळते। दिल्लीत सुद्धा भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। तर शपथविधी सोहळ्याचं नियोजन या संदर्भात या बैठकीतून चर्चा केली जाईल आणि या बैठकीसाठी अमित शहा, राजनाथ सिंग, गडकरी, गोयल बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहू शकतो बैठकांचं सत्र सगळीकडे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दिल्लीत सुद्धा ही महत्त्वाची बैठक पार पडते, नेमकं काय घडतंय? मी सध्या दिल्लीमध्ये आहे। जे.पी. नड्डा यांच्या घराबाहेर मी उभा आहे आणि आता जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानात अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। ज्या बैठकीसाठी अमित शहा आणि राजनाथ सिंग पोहोचल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये शपथविधीच्या सोहळ्याच्या एकूण तयारीच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे। खरं म्हणजे आगामी काळातलं एनडीएचं कसं नियोजन असेल, त्याची रणनीती काय असेल, याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या या बैठकीकडे अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल, कारण एकूणच ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीकडून जी चर्चा घडवली जाते किंवा जे संकेत देण्याचे प्रयत्न होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर देखील या इंडिया आघाडीच्या वतीनं काही वेगळे प्रयत्न केले जाऊ शकतात का? अजूनही काही वेगळ्या प्रयत्नांमधून काही सत्ता स्थापनेच्या साठी म्हणून तयारीत इंडिया आघाडीतले नेते आहेत का, अशी शंका अजूनही एनडीएमधल्या लोकांच्या मनात आहे आणि त्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। खरं म्हणजे जोपर्यंत शपथविधी होत नाही आणि त्यानंतर एकूण ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर स्थिर सरकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काहीसा हलकासा जो तणाव आहे तो एनडीएतल्या नेत्यांमध्ये स्वाभाविक असणं आणि तसं चित्रही दिसतंय। खरं म्हणजे आता शपथविधीच्या अनुषंगानं सगळी तयारी सुरू असताना, त्याच्यासाठीच्या नियोजनासाठीची बैठक सुरू असताना वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये भाजपचे जे वरिष्ठ नेते ते या बैठकीमध्ये चर्चा करतील। आपण जर बघितलं असेल तर काही वेळापूर्वी जे.पी. नड्डा यांच्या घरात अमित शहा आणि त्यासोबतच राजनाथ सिंग, भाजपचे वरिष्ठ नेते दाखल झालेले आहेत। बैठकीला सुरुवात झाल्याची देखील माहिती मिळते आहे। दिल्लीमध्ये ह्या सगळ्या वेगवान घडामोडी घडत आहेत, कारण शपथविधीची सगळी तयारी, त्यासोबतच कशा पद्धतीनं इतर देशाच्या प्रमुख लोकांना जे वेगवेगळे उद्योगपती आहेत देशातले, नक्कीच ज्ञानेश्वर, या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दिल्लीत ही महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।